जय हिंद. नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज करंजखेडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलो असता आमचे मित्र व या देशाची सेवा करताना आज ते सुट्टीवर आलेले आहे. फौजी आमचे मित्र माननीय श्री सुनील भाऊ जेठे साहेब यांचा सन्मान म्हणून आम्ही त्यांना दोन प्रश्न विचारणार आहोत की त्यांनी आपल्या जीवनात कशा पद्धतीनं आपली सुरुवात केली आणि आता त्यांनी जे सर्व्हिस केली ती किती वर्ष केली, किती वर्ष बाकी आहे वगैरे असे आम्ही प्रश्न विचारणार आहोत. हा केवळ आणि केवळ आमचा एकमेकाचा सन्मान म्हणून बोलणार आहोत. याचा कुठल्याही प्रकारचा अदरवाईज कोणी घ्यायचं नाही. तर नमस्कार जेठे साहेब. नमस्कार वकील साहेब. तर जेठे साहेब, आपण फौजीमध्ये जॉईन झाला तर कधी जॉईन झाला? वकील साहेब 2010 साली मी फौज जॉईन केली होती. आज 2025 पर्यंत माझी 15 वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि चांगली आहे. इंडियन आर्मी संस्था अशी आहे की भरपूर युवकांना त्याच्यात आलं पाहिजे. आपला देशाची सेवा त्यांच्या हातून घडली पाहिजे. असं भरपूर चांगलं आहे फौजमध्ये. या सगळ्यांचं वेलकम आहे. बरं, सुरुवातीला आपण जे आहे सुरुवातीला आपली कशी सुरुवात झाली, म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे इंटरव्ह्यू आणि ते ट्रेनिंग दिली होती, काय कसं सिस्टम आहे, मग तुमचं किती वेळेस तुम्ही फॉर्म भरले आणि कसं थोडंसं आम्हाला ते सांगा. जितकी मेहनत केली मेहनतीलाच फळ आहे. पहिले तर खूप कष्ट करावंच लागतं. आजकाल तर इतके कॉम्पिटिशन आहे. गव्हर्नमेंट जॉब साठी भरपूर मुलं तयारी करताय. जो योग्य तयारी करेल त्याच सिलेक्शन होईल आणि भरपूर मेहनतच काम येते. मेहनत केलं तर प्रॉपर फळ भेटणारच आहे. तुम्ही कसे फॉर्म वगैरे भरले? नाही, ते फॉर्म नाही राहत, ऑनलाईन भरती राहते ना. ते सांगा ना थोडं. ओपन भरती असती किंवा फॉर्म असतात तर फॉर्म पुटअप करावं लागतं. मग त्यानंतर कॉल लेटर येतं. पहिले तर आमच्या काळात काय होतं, पहिले रनिंग व्हायची. आता तर तुम्हाला पहिले एक्झाम क्लिअर करावं लागतं, मगच सगळ्या गोष्टी होतात. तर 15 वर्षापूर्वीचे आणि आताची थोडा फरक आहे, त्यात शंका नाहीये. परंतु ज्या लोकांना आता फौज भरती व्हायचं आहे त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? कशा पद्धतीने त्यांना करावं लागणार? माझा एवढा संदेश आहे की इंडियन आर्मी सारखी संस्था या जगात नाही आणि सगळ्यांनी आपल्या मेहनत करून इंडियन आर्मी जॉईन करावी. आणि सगळ्यांसाठी इंडियन आर्मी भेदभाव करत नाही. मुस्लिम असो, हिंदू असो, ख्रिश्चन असो, सगळ्यांचे जे सभी धर्म जसं म्हणता आपल्याकडे तसं सगळ्यांचं स्वागत करते. जो मेहनत करन तो इंडियन आर्मी सिलेक्शन होईल. आज आम्हाला अभिमान वाटतो, करंजखेडचे फौजी साहेब आज सुट्टीवर आलेले आहे आणि सुट्टीवर आल्यानंतर आमच्या करंजखेडा परिसराच्या वतीने त्यांचा सन्मान म्हणून आम्ही त्यांना दोन प्रश्न विचारू लागलेलो आहोत. तर फौजी साहेब, आता तुमचे किती वर्ष बाकी आहे? ड्युटी जसं जसं आपण प्रमोशन घेईल त्या हिशोबाने वाढत असते. जसं आपल्याला करायचंय 17.5 वर्षाच्या नंतर कोणी कोणी डिस्चार्ज देऊन येऊ शकता. पण 17 वर्ष कंपल्सरी आपण करायचंच असते देशाची सेवा. आणि आता माझी 15 वर्ष झालेली आहे. अशी योग्य ती चालू आहे. तर आपण सुरुवातीला जॉईन कुठे झालता आणि कोणकोणत्या शहरात आपण ड्युटी केली? मी संभाजीनगर मध्ये आपल्या छावणीतच गरवारे स्टेडियमला रनिंग केली होती. त्यानंतर माझं एक्झाम वगैरे झाले औरंगाबादलाच, जे आता संभाजीनगर पहिले औरंगाबाद होतं. संभाजीनगरला सगळ्या काही प्रक्रिया झाल्या. त्यानंतर माझी जॉईनिंग झाली बँगलोर ट्रेनिंग सेंटर. मी ट्रेनिंग वगैरे झाली. त्यानंतर ट्रेनिंगच्या नंतर मला पोस्टिंग भेटली राजस्थानच्या नंतर मग मी पुणेला काही दिवस ड्युटी केली. सिकंदराबाद हे बाकी. त्याच्यानंतर आर्मी हेडक्वार्टर दिल्लीला गेलेली आहे. आता मी सध्या उधमपूर हेडक्वार्टरला ड्युटी करतोय. क्या बात. तर आपण किती राज्यामध्ये सर्व्हिस केली साधारणतः? आतापर्यंत 7-8 राज्य तर झालेलेच. तर नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. संसारात आल्यानंतर तुम्हाला तुमचा परिवार, तुमचं जीवन जगण्यासाठी तुम्हाला कामधंदे करणं पडणार आहेत आणि ते कामधंदे करताना विविध सेवा सर्व्हिस या देशामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्यवसाय आणि तुमचे जे बी काही तुमच्या परिवारातून कामधंदे असेल ते करावं लागतात. पण फौजी साहेबांकडे परिवाराचं बी सर्व्हिस आहे आणि शेती वगैरे आहे. ते असताना सुद्धा त्यांनी या देशाची सेवा करणं हा आपला परिवार चालवण्यासाठी विचार केला आणि नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे उत्तर मान्य श्री सुनील भाऊ जेठे फौजी साहेब जे आहे करंजखेडचे त्यांनी दिले आहेत. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि पुन्हा एक महत्वाचा प्रश्न आहे,
आता देशाचे जे तुम्ही विविध शहरात सर्व्हिस केली, तर फौजी म्हणून तुम्हाला कसं अभिमान वाटलं, कसं वाटलं? फौज म्हणून चांगलं वाटतं. जे गर्व फौजच्या ड्युटीत आहे, तो कोणी टाळ्या. करोडो रुपये पण दिले टाळ्या तर वाजवा. ती वर्दी भेटू शकत नाही. त्याबद्दल मला हमेशा गर्व आहे आणि मी हमेशा गर्वितच राहील की एक मी इंडियन आर्मीचा एक छोटासा हिस्सा आहे. क्या बात आहे, वा वा वा. आणि अशा पद्धतीनं फौजी साहेब यांनी चांगल्या प्रकारचं आपल्याला सहकार्य केलं. मित्रांनो, फौजी मध्ये भरती व्हायच्या टायमाला तुम्ही जी मेहनत करता, पण मग फौज भरती का होत नाही, कुठे तुमची चूक होती, कुठे अडचण येते, तर ती जी अडचण येते, तर जेव्हा ज्या जे लोक अनुभव आहे त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांच्याकडून विचारपूस करा आणि नक्कीच तुम्हाला फौजमध्ये भरती होण्यासाठी जी बी काही अडचण येत असेल ती अडचण दुरुस्त करण्यासाठी किंवा ती सोडवण्यासाठी आमचे सुनील भाऊ जेठे साहेबांसारखे बरेचसे फौजी आपल्या परिसरामध्ये आहे. त्यांना किंवा सुनील भाऊला तुम्ही विचारू शकता, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्यांच्याकडून ज्या बी आपल्या अडचणी ते सोडवून घेऊ शकता आणि या देशाची सेवा करण्यासाठी फौजीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जेठे साहेब, आपण आलात, आपण आम्हाला या करंजखेड परिसरातील नागरिकांना चांगल्या प्रकारचं संबोधित केलं. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या भागातील, या परिसरातील, या देशातील, राज्यातील नागरिक नक्कीच या गोष्टीला पॉझिटिव्ह घेतील आणि आपल्या देशाची सेवाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट चांगली करतील आणि पॉझिटिव्ह विचार करून चांगला संसाराच्या माध्यमातून प्रत्येकाला चांगलं काहीतरी द्यायचं या दृष्टिकोनातून विचार करतील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.